नमस्कार, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत आहे। राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पेंडिंग जो हप्ता आहे, तर हे दोन हप्ते एकत्र महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे। आता हे दोन हप्ते एकत्र कोणत्या तारखेला येणार, कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये येणार, या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला अपात्र आहेत आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्र हप्ता येण्याकरता राज्यातल्या पात्र लाडक्या बहिणींना कोणतं काम करावं लागणार आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीमध्ये। सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून लाडक्या बहिणीचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम अगोदर तुम्हाला मिळेल आणि अचूक माहिती तुम्हाला मिळेल। तर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हे दोन्ही एकत्र हप्ते महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत। परंतु राज्यातल्या एकूण 1,90,00,000 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत आणि राज्यातल्या 30,00,000 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात आले आहेत। आता एखाद्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहेत। ज्या महिलांचं वय 65 पेक्षा जास्त आहे त्या सुद्धा लाडक्या बहिणींना अपात्र केलेला आहे। ज्या मुलींचं वय 18 पेक्षा कमी आहे त्या सुद्धा लाडक्या बहिणींना अपात्र केलेला आहे, किंवा ज्या कुटुंबाचं उत्पादन किंवा उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त आहे अशाही महिलांना अपात्र केलेला आहे। आणि ज्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे असे सुद्धा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलेले आहेत। याचबरोबर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेचा लाभ घेतला असलेल्या महिलांना किंवा 1,500 रुपये किंवा 1,500 पेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलेला आहे। याचबरोबर ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे, मग ज्या महिला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतात अशा महिलांना फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 500 रुपये महिना येत आहे। आणि फेब्रुवारी महिन्याचा जो काही त्या महिलांचा हप्ता पेंडिंग आहे किंवा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही 500 रुपये या पीएम किसान किंवा शेती असलेल्या महिलांच्या नावावरती फक्त 500 रुपये महिना आता एकूण फेब्रुवारी आणि मार्चचे 1,000 रुपये जमा होणार आहेत। परंतु ज्या महिला कुठल्याच योजनेचा लाभ घेत नाहीत, ज्या फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, त्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये जो काही तुमचा हप्ता फेब्रुवारीचा पेंडिंग आहे तर तो तुमचे फेब्रुवारीचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये अशी एकूण दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जवळपास 24 मार्च पासून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। ही अत्यंत आनंदाची बातमी राज्यातल्या महिलांसाठी आहे। ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांना हे हप्ते येणार आहेत। आणि तुमच्या खात्यामध्ये हे दोन हप्ते एकत्र यायचे असतील तर तुमच्या आधारला तुमचं बँक खातं लिंक असणं महत्वाचं आहे, कारण की बऱ्याच साऱ्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे 3 हप्ते एकत्र आले नाहीत, त्यामुळे त्या महिलांच्या खात्यामध्ये आधारला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत। त्यामुळे राज्यातल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी महिलांसाठी त्यांच्या आधारला बँक खातं संलग्न असणं अत्यंत महत्वाचं आहे। ही कामं करणं अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं सुद्धा बनलेलं आहे। आता या अंतर्गत आपण जर अधिकची माहिती घ्यायला गेलं तर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वचन दिलं होतं की आम्ही 1,500 रुपयाऐवजी 2,100 रुपये करणार। मग हा राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला। या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारने काही तरतूद केली आहे का, असा महिलांचा प्रश्न आहे। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प सादर झाला आणि हा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधीच्या वाढीबाबत कुठलीही तरतूद सरकारच्या माध्यमातून केली नाही। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याही माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की आम्ही 2,100 रुपये महिलांना करणार, परंतु कुठलीही निधीमध्ये वाढ केलेली नाही। त्यामुळे महिलांची निराशा झालेली आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे फक्त तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणार आहेत, 2,100 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत। तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पेंडिंग जो आहे तर त्या फेब्रुवारीचे 1,500 रुपये, मार्च महिन्याचे 1,500 रुपये, या दोन्ही महिन्याचे 1,500 रुपये, 3,000 रुपये 24 मार्च पासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे ह्या
राज्यातल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. तर हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही प्रश्न असतील ते कमेंट मध्ये नक्की लिहा, किंवा तुमच्या खात्यामध्ये फाप्ते येत नसतील किंवा काही तांत्रिक अडचण काही बिघाड असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंट्सचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया. तर मातांनो आणि बहिणींनो, या माहितीसह मी तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.